या अमरावती जिल्ह्यामध्ये एक अरुण अडसळ म्हणजे प्रताप अडसळ जर सोडले तर मूळ बीजेपीचा आमदार दाखवून बक्षीस मिळवा अशी अवस्था आहे। प्रवीण पोटे मूळ बीजेपीचे आहे, तुमचा तिवसा वरुडचा आमदार मूळ बीजेपीचा आहे, तुमचा अचलपूरचा आमदार मूळ बीजेपीचा आहे, तुमचा केवरराम काळे मूळ बीजेपीचा आहे, तुमचा तिवशाचा आमदार बीजेपीचा आहे नाहीच। मग तुमच्या केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे साले हो, तर तुम्हाला स्थानिक कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची ताकद ठेवत नाही। म्हणजे सत्तेतून तुम्हाला कार्यकर्त्याला काय द्यायचं आहे? पुन्हा सतरंजा उचलायच्या आणि त्या काँग्रेसवाल्याच्या। म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका भाजपा घेत आहे। मी सांगतोय ना का जी भाजपची जी मस्ती आली ना, ती मस्ती आता कार्यकर्त्यालाच ठेचायला लागली आहे। आणि ते कार्यकर्त्याला जेव्हा ठेचन ना, तेव्हा कार्यकर्ता भाजपाले अशा लोकांना नेत्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही। ही वस्तुस्थिती आहे, हा अतिरेक आहे। तुम्ही सांगा ठीक आहे विधानसभेपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही साले हो तुमची एवढी ताकद नाही, मर्दांगी गेली कुठे रे तुमचे? का तुमची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्ही नगरसेवक निवडून आणत ना? उसने आणावं लागतं तुम्हाला उमेदवार? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। आणि ही कार्यकर्त्याची खरी अटी मी म्हटलंय महाराज आल्याबरोबर का हे बीजेपी अ आहे आणि बीजेपी ब ते आहे। स्वाभिमान अलग लढतं आणि बीजेपी अलग लढतं, बायको बीजेपीत लढते आणि नवरा स्वाभिमानचा झेंडा घेऊन लढत असेल तर कसं होणार आहे? मग सामान्य कार्यकर्त्यांना जावं का? कुंदन यादव आमच्या इथं अचलपूरला ज्यानं फार मेहनत घेतली नवनीतजी राणासोबत निवडून आणण्यासाठी, माझ्यासोबत भांडला तो, त्याला त्या प्रभागात कुंदन यादव उभा राहिला, तिथं स्वाभिमानची सीट टाकली, कुंदन यादव पडला। म्हणजे स्वाभिमान वर्षित बीजेपी ही चाललं काय? एवढी लाचारी बीजेपीत आली का? एवढी लाचारी का आली ते समजायला पाहिजे। आणि म्हणून आम्ही अशा कार्यकर्त्यांसोबत राहू।